हातवारे आता माझा हात मानाने उचलतो. पहिल्या दिवशी काय नाही असं उभं राहायला असा हात तरी तसा होत नव्हता. खरतर इकडे खिशात तिकडे जा. पण आता मनाने विषय निघाला, मनाने हात जातो, त्याचं काय वाटत नाही. आणि सर ज्या दिवशी शिकत होते की हात वर कर, त्या दिवशी असा बळच सांगावं कर वर हात, तामावर हात करायचा. आता मनाने वर जातो, आता त्याला सांगावं लागत नाही हे वर जा म्हणून. अशा प्रकारे सरांनी भरपूर असं आपल्याला कमी फीमध्ये सर्वात मोठी गोष्ट तर ह्या जागेवर फी जास्त असते. तर शक्यतो मी टाळाटाळ केली असते, तुम्ही सगळ्यांनी टाळाटाळ केली असते. ज्याला एकदम इच्छा आहे तीव्र इच्छा आहे त्याने आले असते. पण कमी फीमध्ये सरांनी एकदम अमूल्य असं आपल्याला प्रशिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. तसंच आणखी एक विषय सांगायला म्हणजे 2 मिनिटापूर्वी मी या ठिकाणी भाषण केलं. त्या भाषणात मला असं जाणवलं की ज्यावेळेस सरांनी आत्मविश्वास दिला त्यावेळेस पहिल्या वेळेस मी चुकलो, पण दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस सरांनी आत्मविश्वास दिला त्यावेळेस मी बोललो. आणि सुरुवातीला मला अखंड वाक्य घ्यायला येत नव्हतं. ज्यावेळेस मी मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगौरव करत होतो, म्हणजे त्यांना मानाचा मुद्रा घालत होतो, त्यावेळेस जी तळपायापासून मुंग्या निघल्या थेट डोक्यातून बाहेर. हा सगळ्यात मोठा मला ह्या क्लास मार्फत मिळालेला एक म्हणजे मला त्या मुद्रेत असं वाटलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा केला. एवढं म्हणजे भयानक जी परिस्थिती झाली मला जाणवली नाही जाणवली मला माहिती, पण माझ्या अंगात आता बी असे काठी उभं राहिले. मला प्रत्यक्षात असं वाटलं की आता मी शिवाजी महाराजांनाच हा मुद्रा घातला अशी म्हणजे आता बी असं हृदय असं भरून आलं मी भेटलो शिवाजी महाराजांना. अशा प्रकारे सरांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि सर असेच पुढे सुद्धा आपल्या